प्रकरणामध्ये आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनी चौकशी सुरू केलेली आहे आणि आपण बघू शकतो की त्यांनी काही धागेदोरे शोधून काढलेले आहे की कशा पद्धतीने काही बॉलिवूडमधले ॲक्टर ॲक्ट्रेसेस आणि त्यांच्याशी संबंधित लोक हे ड्रग्ज घेत होते. वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्ज घेण्याची पद्धत बॉलिवूडच्या अनेक सिनेमा अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये आपल्याला दिसते आणि त्यांच्यासोबत काम करणारे सुद्धा त्यांना अनेकदा मदत करत असतात. यापूर्वी आपण असं पाहिलं नाही, हे मात्र वास्तव आहे की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एका पर्सनल कन्झम्पशन म्हणजे स्मॉल क्वांटिटीच्या प्रकरणामध्ये इतका इंटरेस्ट घेऊन चौकशी करत आहे असं याच्या आधी कधी झालं नाही. कारण की नार्कोटिक कंट्रोल्स ब्युरो म्हणजे NCB हे साधारणतः राष्ट्रीय पातळीवरचे ड्रग डिलिंग आणि त्याच्याबद्दल जी अंमली पदार्थ वाहतूक होते त्या संदर्भातली चौकशी करण्यासाठीची यंत्रणा आहे. अर्थातच त्यांना कायद्यानुसार म्हणजे NDPS कायद्यानुसार त्यांना अधिकार आहे की ते कोणत्याही क्षणी एखादी चौकशी आपल्या ताब्यात घेऊ शकतात. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या खाली नार्कोटिक कंट्रोल ब्युरो काम करतात आणि अंमली पदार्थ व्यवहाराच्या विरोधात लढणारी एक महत्त्वाची चौकशी यंत्रणा म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985 मध्ये आला आणि त्याच्यानंतर नॅशनल कंट्रोल ब्युरोची स्थापना ही 1986 मध्ये करण्यात आली. दिल्ली आणि इतर सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत. भारतातील सर्व राज्यांशी समन्वय करून चौकशी यंत्रणा राबवायची असा एक महत्त्वाचा उद्देश NCBचा आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रॅफिकिंग इन नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस हा जो एक आंतरराष्ट्रीय कराराचा भाग आहे त्याचासुद्धा भारत हिस्सेदार आहे. त्याच्यावर आपण सही केलेली आहे आणि ते स्वीकारलेलं आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्सच्या त्या कन्व्हेन्शनला सुद्धा आपण सोबत त्या काम करत असतो. NCB जे आहे नॅशनल कंट्रोल ब्युरो हे RTIच्या कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे RTI संबंधातला कायदा याला लागू होत नाही आणि आपण कोणतीही माहिती NCBच्या चौकशीची मागू शकत नाही. कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईज त्याचबरोबर स्टेट पोलीस डिपार्टमेंट, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI, सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे CEIB अशा सगळ्या यंत्रणांसोबत एकत्रितपणे काम करणं हे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचं काम आहे. ते ट्रेनिंगसुद्धा देत असतात की कशा पद्धतीने चौकशी करायची आणि चौकशी यंत्रणा हाताळायची. मला असं वाटते की सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये ज्या स्मॉल क्वांटिटीमध्ये पर्सनल कन्झम्पशनसाठी ड्रगचा वापर झाला आहे असं पुढे येत आहे, त्या छोट्याशा प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनी सहभाग घेणं हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. होम डिपार्टमेंट म्हणजे सेंट्रल होम डिपार्टमेंटच्या अखत्यारीत ते असल्यामुळे कदाचित तशा पद्धतीने ती चौकशी हाताळण्यात येत आहे. काही करून कोणाला तरी याच्यामध्ये अपेक्षित असलेल्या माणसाला गुंतवायचं अशा पद्धतीचे आदेश कदाचित त्यांना मिळाले की काय असं वाटते. दुसरीकडे आपण पाहतो की कंगना राणावत यांनी स्वतः एक व्हिडिओ काही वर्षांपूर्वी केला होता आणि तिने स्पष्टपणे सांगितलं की मी ड्रग्ज घेत होती कारण मी डिप्रेशनमध्ये होती. अनेक जण सिनेमा क्षेत्रातले लोक त्रासून जातात, वैतागतात, कामाच्या तणावाखाली असतात आणि तशा वेळेस अनेक जण ड्रग घेतात. मी सुद्धा ड्रग्ज घेतले. मग आता या निमित्ताने कंगना राणावतची सुद्धा चौकशी करून टाकावी NCBनी असं मला वाटते. आता अशी मागणी केली तर मग आपण कंगना राणावतला काही म्हटलं तर देशद्रोही ठरू शकतो अशी सुद्धा भीती काही जणांना आहे. मला असं वाटते की या चौकशी यंत्रणा निष्पक्ष पद्धतीने कार्यरत असल्या पाहिजे. कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करायचं आणि मग अपेक्षितच निकाल आला पाहिजे अशा प्रकारे चौकशी यंत्रणा राबवायची हे अत्यंत चुकीचं आहे. ज्या चौकशी यंत्रणा भारतामधल्या त्यातली नार्कोटिक कंट्रोल ब्युरो ही अत्यंत महत्त्वाची चौकशी यंत्रणा आहे. त्यांना सुद्धा एका पद्धतीने आता राजकीय कारणासाठी वापरलं जात आहे की काय असा सुद्धा एक शंकेचा सूर निर्माण झालेला आहे. पण नार्कोटिक कंट्रोल ब्युरो कायदेशीर दृष्टिकोनातूनच काम करते आहे असं आपण समजायचं आणि आपलं समाधान मानून घ्यायचं एवढंच आपल्या हातात.